नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठीत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्याख्या बघूया एनएम फर्स्ट इयरच्या विद्यार्थीसाठी. ह्या व्याख्या 2023च्या पेपरला आलेल्या आहे. 2-2 मार्कासाठी असतात. खूप इम्पॉर्टंट व्याख्या आहे. तर चला सुरुवात करूया. एनएम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 2023चा पेपर आहे हा, त्यातल्या व्याख्या आहे. सुरुवात करूया. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होणे. जेव्हा आपण पुरेसे पाणी पित नाही किंवा जास्त घाम येतो, उलट्या होतात किंवा जुलाब लागतात, तेव्हा शरीरातलं पाणी कमी होते. यामुळे शरीरातला क्षार आणि खनिजांचं संतुलन बिघडतं आणि त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतो. तर डिहायड्रेशन काय आहे? आपल्या शरीरातली पाण्याची पातळी कमी होणे. जेव्हा कमी पाणी पितो किंवा घाम, उलट्या, जुलाब या अवस्थेमध्ये आपल्या शरीरातलं पाणी कमी होऊन त्याचा आपल्याला खूप गंभीर परिणाम होऊ शकते. जे आपल्या याच्यातले क्षार आणि खनिज आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. तर नेक्स्ट आहे बर्थ इंजुरी. बर्थ इंजुरी म्हणजे बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला होणारे शारीरिक जखम. यामध्ये बाळाच्या डोक्याला, हाडांना किंवा नसांना इजा होऊ शकते आणि काही वेळा त्यांचे दूरगामी परिणाम होऊ शकते. तर बर्थ इंजुरी म्हणजे बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला होणारे शारीरिक जखम. म्हणजे जसं डिलिव्हरी होते, त्याला कधीकधी इन्स्ट्रुमेंटनी वगैरे खिचतात. म्हणजे ना आपण जे त्यांना असं डिलिव्हरीच्या वेळेस त्यांना बाहेर काढण्याच्या प्रोसेसमध्ये कधीकधी त्यांना इजा होते. त्यांनाच बर्थ इंजुरी असे म्हणतात. कंजक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्याची गुलाबी होणे, ज्याला आपण डोळ्याने म्हणतो. हा डोळ्याचा पांढरा भागावरची आणि पापण्याच्या आतील त्वचा लाल होते आणि त्यास खाज येते, पाणी येते किंवा चिकट स्राव येतो. हे इन्फेक्शन बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा ॲलर्जीमुळे होऊ शकतो. तर कंजक्टिव्ह म्हणजे काय? तर डोळे लाल रंगाचे दिसणे, ज्याला किंवा पाणी येणे, डोळ्याच्या पांढऱ्या भागावर त्वचा लाल होणे, खाज येणे किंवा चिकट स्राव, हे ॲलर्जीमुळे किंवा बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे होतं. चौथा आहे PNDT म्हणजेच प्रिनेटल डायग्नोस्टिक टेक्निक, रेग्युलर अँड प्रिव्हेन्शन ऑफ मिसयूज. तर हा एक कायदा आहे, त्यात भारत सरकारने 1994मध्ये पास केलेला आहे आणि 2000मध्ये त्यात सुधारणा केलेली आहे. या कायद्यानुसार गर्भातील बाळाचं लिंग तपासणं आणि त्या आधारावर गर्भपात करणं कायद्याने गुन्हा आहे. काही विशिष्ट आनुवंशिक दोष असल्यास फक्त तेव्हाच लिंग तपासता येतं. तर PNDT म्हणजेच भारत सरकारने 1994मध्ये पास केला आणि 2003मध्ये सुधारला गेला. या कायद्यानुसार म्हणजे बाळाचं लिंग तपासणं कायद्याने गुन्हा आहे. कधी तपासलं जातं? तर काही दोष असल्यास. 5वं बघूया एन्सेफलायटिस म्हणजे मेंदूला सूज येणे. हे बहुतेक वेळा व्हायरल इन्फेक्शनमुळे होते. यामुळे ताप, डोकेदुखी, गोंधळ, फिट येणे आणि गंभीर परिस्थितीमध्ये कोमाकम मृत्यू देखील होऊ शकतो. तर 104 किंवा 105वर ताप गेला तर यामुळे मेंदूला सूज येऊ शकते किंवा जंतू झाल्यास
किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, डोकेदुखी, गोंधळ, फिट येणे, गंभीर परिस्थिती किंवा कोमा किंवा मृत्यूमुखी पण होऊ शकते. तर ह्या झाल्या आपल्या एएनएमच्या व्याख्या. ह्या व्याख्या 2023च्या पेपरला आलेल्या आहे आणि परत विचारला पण जाऊ शकतात. तर सगळं एकदा परत स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या तुम्ही. मराठी भाषेतच आहे, एकदा वाचलं तरी तुम्हाला समजून जाईल. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. परत कुठल्या व्याख्या किंवा कुठल्या क्वेश्चनचे आन्सर्स पाहिजे असेल तर मी मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेत देणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.